नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. सध्या गरमीचे दिवस चालू आहेत, खूप उकळतं आहे, त्यामुळे दूध नासणं किंवा फाटणं हे खूप नॉर्मल झालेलं आहे. त्यामुळे आपण आज फाटलेलं दूध न फेकता त्याच्यापासून पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. अशा पद्धतीने आपण दूध उकळताना नॉर्मली फाटून जातं, तेच दूध आपण गरम गरम एका कापडमध्ये ओला करून कापड ठेवायचं आहे एका बाउलमध्ये. त्याच्यात आपण सगळं हे नासलेलं दूध त्याच्यात टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जे पाणी आहे एक्स्ट्रा ते खाली आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि जे पनीर आपण कापडमध्ये टाकलेलं आहे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहोत. त्याला पिळून त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने गरम असल्यामुळे आपल्याला हात लावता येत नाही, खूप चटके बसतात. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळं ते पिळून घ्यायचं आहे. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशा पद्धतीने ते पिळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात वरती जड सामान ठेवायचं आहे. जसं काय एखादं भांडं असेल जड किंवा डब्बा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटत असेल, तुम्हाला जे पटत असेल ते तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला ते रेस्ट करायला ठेवायचं आहे. बघू शकता अर्ध्या घंट्यानंतर आपलं पनीर थंडही झालं आहे आणि बनूनही उत्तम पद्धतीने बनून तयार झालेलं आहे. बघू शकता मस्त जसं बाजारात मिळतं तशाच पद्धतीने बनून तयार झालेलं आहे आपलं पनीर. जर का जास्त दूध असलं तर जास्त दुधाचं जास्त बनतं. आपलं हे घरच्या गाईच्या म्हशीच्या दुधाचं पनीर आहे. बघू शकता त्याची थिकनेस वगैरे मस्त बनून तयार झालेलं आहे. अजिबात कणे वगैरे पडत नाही आहे, खूप छान कापलं जातं आहे. बघू शकता मस्त. आपल्याला अशाच पद्धतीने पनीर बनवून घ्यायचं आहे. आणि ज्या आकाराने तुम्हाला आवडत असेल त्या आकाराने तुम्ही कापू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला कशासाठी पनीर पाहिजे. भाजीसाठी लागणार असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कापू शकता. मस्त बघू शकता. वाव, खूप सोपी रेसिपी आहे. 5 मिनिटात बनून तयार होतं. फक्त आपल्याला ते रेस्ट करायला अर्ध्या तासासाठी ठेवावं लागतं. बाकी काही वेळ लागत नाही आणि आपलं फाटलेलं दूधही वाया जात नाही. बघू शकता मस्त एका भाजीचं पनीर तयार झालेलं आहे. 2 जणांच्या भाजीला एवढं पनीर भरपूर होतं. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.